सही झालेली आहे. राज्यपालांनी नेमक्या कुठल्या विधेयकावर सही केली आहे आणि आता इथून पुढे काय चित्र असणार? राज्यपालांच्या भेटीत काय म्हटलेत राज्यपाल? असं आहे की आपल्या राज्य सरकारनं पहिल्यांदा एक अध्यादेश आपण काढला. त्या अध्यादेशाची मुदत खरं म्हणजे आज संपली आहे, तो संपणार. आणि त्या अध्यादेशामध्ये आपण काय म्हटलं होतं की सुप्रीम कोर्टानं ओबीसीचं आरक्षण जे रोखलेलं आहे त्याच्यामध्ये त्याने ट्रिपल टेस्ट सांगितली. तर त्या अध्यादेशामध्ये आपण या गोष्टीचा उहापोह केला. म्हणजे त्याने सांगितलं की शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात द्या आरक्षण. त्याच्यानंतर ओबीसींना द्या, परंतु एकूण आरक्षण 50% वरती जाता कामा नये. त्याच्यामुळे ओबीसींना काही ठिकाणी 0 मिळणार, काही ठिकाणी 27% मिळणार. तर आम्ही त्याच्या प्रावधान तसं केलं. आणि मग तिसरं फक्त एकच राहिलं होतं की इम्पेरिकल डाटा. तर आम्ही त्याच्यात म्हटलं की बाबा इम्पेरिकल डाटासाठी सुद्धा आयोगसुद्धा आम्ही नेमला आणि त्यांचं कामसुद्धा आता सुरू झालेलं आहे. तर हा अध्यादेश आपण काढला. त्या अध्यादेशावर आदरणीय राज्यपालांची सही होतीच. आणि मग त्याच अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात झालं, ज्याच्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणी एकमताने कायदा मंजूर झाला. त्याच्यामध्ये भाजपसहित सगळ्यांनी त्या कायद्याला संमती दिली. आम्ही तो कायदा जो आहे हा सुप्रीम कोर्टामधल्या मागच्या 1-2 केसेस दाखवलं की आम्ही करतो आहे, तुम्ही आम्हाला थोडंसं जे सवलत द्या, इलेक्शन पुढे ढकला किंवा मग आम्हाला ओबीसीना आरक्षण सहित इलेक्शन होऊ द्या. तर त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं काही भाष्य केलं नाही. ठीक आहे, तुमचा अध्यादेश आहे, त्याच्यावर त्यांनी विरोधाचं काही भाष्य नाही, काही नाही. पण त्यांनी सांगितलं की ठीक आहे, पण आणि आणखी एक डाटा आम्ही त्यांच्या पुढे मांडला, जो आमच्याकडे जमा झालेला होता. तो डाटा मांडला की असा डाटा आहे आणि ह्या अध्यादेशाप्रमाणे सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये 27% नाही, ॲव्हरेज 20% फक्त आरक्षण मिळणार आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही हा डाटा आहे त्याची स्क्रुटिनी व्हायला काय तर आम्ही नाही करू शकणार, आयोगानं हा डाटा द्या आणि त्यांच्याकडून येऊ देत. काय माझं काही म्हणणं नाही, आमचं काही चालेल. त्याप्रमाणे आम्ही त्यांना विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सगळे जे आहेत ते काँग्रेसचे नेते सगळ्यांनी आयोगाच्या सदस्यांना समोर ते मांडलं, हे आमच्याकडे आहे, याच्यावर आम्हाला सहकार्य करा. त्याप्रमाणे असं वाटतं की 4 तारखेला परत त्यांच्या मीटिंग चालू आहे आयोगाच्या आणि ते काम पुढे मार्गी लागेल. दरम्यानच्या काळामध्ये काल मुश्रीफ साहेबांचा फोन आला. मी अशा होतं की बाबा ते बिल तर परत पाठवलं आणि खरं म्हणजे आमच्या छातीत धडके भरले. अरे आता हे झालं तर याच्यात की काय परिणाम होणार. परत सुप्रीम कोर्टामध्ये आता काय सांगायचं. आणि मग सकाळी उठल्याबरोबर मी पवार साहेबांना फोन केला. म्हणलं तर अशी परिस्थिती आहे. त्याने सांगितलं की ठीक आहे, तुम्ही परत पाठवा तुमच्याकडे आणि स्वतः तुम्ही दोघं जाऊन राज्यपालांना विनंती करा. मग मी मुख्यमंत्र्यांना फोन केला. मुख्यमंत्री तेच म्हणाले की ठीक आहे, आपण परत पाठवूया आणि तुम्ही जाऊन प्रत्यक्ष त्यांना विनंती करा राज्यपालांना की त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करा. ठीक आहे म्हणाला. आणि मी ताबडतोब आलो मुंबईमध्ये. येताना मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा संपर्क केला आणि त्यांना सांगितलं बाबा असं झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण सगळ्यांनी एकमताने जर कायदा केला आहे तर मग त्याला विरोध होणं आणि मग पुढचं आपलं काम सगळं थांबेल. तर याच्यामध्ये हालचाल केली पाहिजे. त्यांनी सांगितलं मी ताबडतोब बोलतो राज्यपालांशी. त्यांचा नंतर दुपारी फोन आला होता की ते राज्यपालाशी बोललेले आहेत आणि सकारात्मक काम सगळं होईल. आणि मग त्याप्रमाणे मग आम्ही अजितदादा यांनी मीटिंग घेऊन आमच्या अधिकाऱ्यांना पाठवलं आणि आम्ही पण त्यांचे मग अगोदर 4:30 वाजता अधिकारी आणि 6 वाजता म्हटलं आम्ही जाऊ त्यांच्यानंतर.
त्याप्रमाणे त्यांच्या अपॉइंटमेंट घेतल्या, आमचे अधिकारी आले आणि त्यांनी पण समजावून सांगितलं. तोपर्यंत अर्थात मीडियामध्ये तुमची चर्चा थोडीफार सुरू झाली होती आणि मला आनंद आहे की राज्यपालांनी त्याच्यावर ताबडतोब सही केली. मग आम्ही आता त्यांचे जे आहे म्हणजे विनंतीच्या ठिकाणी त्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही खास गेलो की एका मोठ्या संकटातून सुटल्यासारखं आम्हाला झालं. कारण नाहीतर आजच अध्यादेशची मुदत संपते आणि कायदा पण अस्तित्वात नाही, तर शून्य आरक्षणावर आम्ही परत आलो असतो एकदम उद्यापासून. त्याच्यामुळे फार काळजी होती, त्याच्यामुळे त्यांनी ताबडतोब केल्यामुळे त्यांचे आम्ही खास आभार मानतो. नेमकं आता काय समजायचा की आपल्याला जे सांगितलं की 50% मर्यादेत ओबीसी राजकीय आरक्षण देण्याच्या विधेयकावर सही झाली आहे, म्हणजे निवडणुकांवर याचा परिणाम नेमका काय समजायचा? निवडणुकी आता याच्या पुढे जे आहे हे आम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं मागच्या हिअरिंगमध्ये आणि 8 तारीख दिलेली आहे आणि त्या 8 तारखेपर्यंत आमची अपेक्षा आहे की सन्मान्य आयोग जो आहे ओबीसी आयोग तो आम्हाला इंटरिम अहवाल जो आहे देईल आणि तो अहवाल आणि हा जो कायदा आहे हे आम्ही दोन्ही त्यांच्यासमोर मांडू. आणि सांगितलं आता त्यांनी जो आहे हा अंतरिम दिलेला आहे आणि याच्याप्रमाणे ओबीसींची संख्या आणि मिळणारं आरक्षण हे फार कमी आहे त्या मानाने. म्हणजे काही लोकांनी सांगितलं नॅशनल सॅम्पल सर्वेने की तो काहीतरी 46-47% आहे. परत त्याच्यामध्ये आपण भटक्या विमुक्त मिळवल्या की तो परत 53-54 होतोच आहे. काही नाही सांगितलं 39% आहे. आता 39 म्हणा किंवा 49 म्हणा, पण आपल्याला तर 27च मिळत आहेत आणि खरं तर ॲक्च्युअल फक्त 20च मिळत आहेत. मग अडचण येण्याचं काही कारण नाही. आम्ही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत 8 तारखेला सुप्रीम कोर्टात मांडू आणि माझी खात्री आहे की ह्या पुढच्या निवडणुका ह्या आपल्याला ओबीसी आरक्षणासहित घेण्याची संधी मिळेल. सर, निवडणूक आयोगाला हा कायदा बंधनकारकच असणार आहे? निवडणूक आयोगावर हा कायदा अर्थात आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाला कायदा बंधनकारक आहे, त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाचे आदेशसुद्धा बंधनकारक असतात. त्याच्यामुळे त्या कायदा झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टानं सुदैवानं आपल्याला सांगितलं की तुम्ही इंटरिम द्या आम्हाला. त्यामुळे तिथूनसुद्धा जे आहे आपल्याला संमती मिळेल, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. राज्यपालांकडून म्हणजे भुजबळ साहेब थोडक्यात ओबीसी आरक्षणाशिवाय यापुढे आता राज्यात निवडणूक होणार नाही, होईल तर ओबीसी आरक्षणासहितच होईल. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करतो आहोत आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जे काही अडथळे आहेत ते अडथळे आम्ही दूर करतो. राज्यपालांकडे इतर फायली देखील पेंडिंग आहेत. 12 आमदारांची देखील फाईल आहे, त्या संदर्भात देखील सकारात्मक दिसतील येत्या काळात. त्या संदर्भामध्ये आता असं आहे की आमचं म्हणणं म्हणजे की ठीक आहे 12 आमदारांच्या फायली राज्यपाल महोदयांकडे आहेत. 12 आमदार जे आहेत तिकडे विधानसभेच्या बाहेर आहेत. आमचं म्हणणं आहे की हे ठीक आहे, हे विधानसभेतलं आहे, परंतु त्याचा आणि ओबीसीचा संबंध जो आहे हा जोडता कामा नये. कारण ओबीसीसाठी सगळेच लढत आहेत आणि ह्या तुमच्या ह्या ज्या अडचणी म्हणा किंवा भांडण म्हणा ह्याचा ओबीसीच्या आरक्षणावर परिणाम होण्याचं काही कारण नाही. कारण त्यांनी काय केलेलं, त्यांना त्यांचं आरक्षण द्या, बाकी हे चालेल. आता ह्या बाबतीमध्ये सुद्धा काही दिवसामध्ये हे सगळे बसतील एकत्रित, आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काँग्रेसचे लीडर सगळे, आणि निश्चितपणे काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न होईल. भुजबल साहब, आज आप राजभवन में राज्यपाल से मिलने गए थे, ओबीसी आरक्षण को लेकर क्या मांग रखी आप लोगों ने, क्योंकि बीएमसी के चुनाव को लेकर नोटिफिकेशन भी जारी हो गया है वार्ड का संरक्षण? आज के तारीख में जो है ओबीसी का आरक्षण नहीं है और पिछले जो कुछ इलेक्शंस हुए हैं वो ओबीसी के आरक्षण के सिवा हो गए और यही बात अगर ऐसी चली आगे तो सारी जो संस्था है, मतलब मुंबई म्यूनसिपल कॉरपोरेशन हो, पूना हो, नासिक हो या जिला बोर्ड जो है वो है, पंचायत राज, सब जगह आरक्षण खत्म है आज. तो इसके लिए हमने जो है एक अध्यादेश और जिसको फिर कानून में उसको रूपांतरित किया, जो है एक मत से सारे लोगों ने जो है कोई अपोज या विरोध नहीं किया है. तो सुप्रीम कोर्ट जो है एम्पेरिकल डाटा ट्रिपल टेस्ट में से 2 टेस्ट तो हमने पूरे किए हैं
और आयोग की निर्मित हुई है और एम्पिरिकल डाटा तो हमने सुप्रीम कोर्ट ने हमको कहा है कि तुम इंटरिम भी डाटा अगर ये आयोग से जो है मान्यता लेते हैं, अहवाल आता है तो आगे जा सकते हैं। तो और बीच में जो है फिर आज ये जो है ये अध्यादेश जो पहला निकला था ओबीसी के बारे में तो आज ही ख़त्म होता है और आज अगर कानून जो बना है उसके ऊपर सिग्नेचर नहीं होता है तो ना तो अध्यादेश है ना तो नया कानून है। तो इसका मतलब कल से जो है बिल्कुल जीरो पर कोई आशा नहीं। तो इसलिए हमने जो है सुबह से काम पर लगे थे। पवार साहब से बात हुई, मुख्यमंत्री से बात हुई, उप मुख्यमंत्री से बात हुई, सबसे बात हुई और सभी ने कहा कि राज्यपाल महोदय से जाकर आप विनती करें और उनको अगर कुछ उनको ये समझ में कुछ समझाने की कोशिश करो, अगर कुछ उनकी शंकाएं है तो उनको दूर करो। तो फिर जो है उप मुख्यमंत्री ने जो है अजित पवार जी ने मीटिंग भी लिया, अधिकारियों को बोला कि आप भेज दो और 4:30 बजे की उनकी अपॉइंटमेंट थी और 6 बजे फिर हम जाने वाले थे उनको दरख्वास्त करने के लिए। तो मगर और फिर से जो हमने देवेंद्र फडणवीस से भी बात की, बीजेपी के विरोधी पक्ष नेता हमारे, हमने कहा भाई सब लोग आपने जो कानून तो सब लोगों ने एक मत से बनाया है, कोई विरोध नहीं। तो अब ये नहीं ये हो रहा है जो और इससे अगर आरक्षण चला जाएगा तो फिर इसका जिम्मेदार तो फिर बोलने ऐसा नहीं होना चाहिए। और फिर उन्होंने मुझे फ़ोन किया वापस और कहा कि मैंने वो भी राज्यपाल से उन्हें बातचीत कर चुके हैं। और आनंद की बात है कि जैसे ही हमारे अधिकारी आए और उन्होंने कुछ उनकी शंका है जो है वो दूर की कि नहीं ऐसा है ऐसा है, तो राज्यपाल महोदय ने जो है उसके ऊपर सिग्नेचर कर दी। तो हमने अभी जाकर जो है उनका जो है अभिनंदन किया, धन्यवाद दिया। इस अध्यादेश से कितना लाभ होगा, किस तरीके से ये लागू? देखिए ये अभी ये अध्यादेश है, उसके साथ साथ एम्पिरिकल डाटा जो है जो हमने आयोग निर्माण किया है, जिसके सामने मुख्यमंत्री हमारे सारे मंत्री और अधिकारियों ने सब बातें रखी है और उनको कहा है कि सुप्रीम कोर्ट ने भी कहा है कि भाई ये सारा डाटा जो है ये तुम्हारे ओबीसी कमीशन को बताओ और ओबीसी कमीशन अगर एम्पिरिकल डाटा जो है वो इंटरिम दे तो ठीक है। तो हमने जो है उनको दरख्वास्त की तो अभी वो दे रहे हैं। 4 तारीख को फिर से उनकी मीटिंग है तो वो और ये अध्यादेश दोनों सामने जाएगा सुप्रीम कोर्ट के और हम कहेंगे कि भाई ये अध्यादेश ये है, इसके हिसाब से हमने जो है आपकी जो सारे ट्रिपल टेस्ट में ये कुछ बातें अध्यादेश में कवर हो गई है और कुछ बातें जो है ये ओबीसी कमिशन से हुई। सर मुदत संपते आहे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची येत्या काळात जी मुदत संपणार आहे तर आता निवडणुका वेळेवरच होणार की थोड्या पुढे ढकलल्या जाणार याचा परिणाम कसा नाही आता एक तर आहे की आता ते प्रभाग रचना त्याच्यावर त्याच्या हरकती वगैरे वगैरे काम सुरू आहे। तर आता त्यांचा तो कसा काय वेळ आहे तो बघू। दरम्यानच्या काळामध्ये आता 8 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये आमची केस आहे, म्हणजे अजून फक्त आता 7 दिवसावर आलेलं आहे। आम्हाला असं वाटलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि वेळेवर होतील। बीएमसी ने आज ही प्रभाग रचना जारी कर दी है, उसको सजेशन ऑब्जेक्शन मांगा है। अगर ये 15 दिन में चीज़ें कंप्लीट हो जाती है, सुप्रीम कोर्ट आगे तारीख बढ़ा देता है तो फिर आप लोगों की भूमिका क्या होगी? मैं जो नकारार्थी जो है विचार से नहीं जा रहा हूँ, मैं बड़े सकारात्मक विचार से हम लोग जाना चाहते हैं। और हम देख रहे हैं कि भारत सरकार ने भी फिर जैसे मध्य प्रदेश भी उसी लाइन में आया, कर्नाटक आया, उड़ीसा आया और बिहार और सभी लोग जो है चलाने लगे भाई क्या हो रहा है। तो फिर भारत सरकार ने भी वहाँ स्टैंड लिया कि भाई 4 महीना के लिए इसको जो है सारे इलेक्शन जो आगे ढकेलो और तब तक जो है ये लोग काम करेंगे। तो फिर हमने तो कहा कि भाई हमने तो अध्यादेश निकाला है और ये हमारे पास डाटा है। तो उन्होंने कहा कि भाई अगर डाटा है तो वो ठीक है, वो जो है आयोग जो है तुम्हारा कमीशन को बताओ, उसके मान्यता से जो है आगे आने दो। तो मैं समझता हूँ कि समय पर सारी कामें जो है हो जाएगी और अगला इलेक्शन जो है
कि ओबीसी के आरक्षण के साथ होगा, इसलिए हम भरसक कोशिश कर रहे हैं। ओके, थैंक यू सर। और आपका धन्यवाद, आप बहुत समय तक हमारे राह आपने देखी, इसलिए हम और हमारे मुशर्रफ साहब, आप हम दोनों भी आपके आभारी हैं।